नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण ऐरे तुम्हा सर्वांचे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो बघा, आज मी तुम्हाला आरोग्य विभाग भरती संबंधात महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहे. तर मित्रांनो, खूप महत्त्वाची माहिती आलेली आरोग्य विभाग भरती संबंधात अतिशय आनंदाची बातमी सर्व विद्यार्थ्यांसाठी असणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, म्हणजे जेणेकरून तुमच्या लक्षात संपूर्ण माहिती येईल. आणि तुम्ही व्हिडिओवरती नवीन असल्यास लाईक करायला विसरू नका. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर शेवटी शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे बाजूला बेल आयकॉन आहे त्याला प्रेस करायला विसरू नका. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आरोग्य विभाग भरतीसंबंधी तुम्हाला संपूर्ण अपडेट या चॅनलवर दिली जातात आणि तुमच्याकडून कोणती अपडेट मिस होणार नाही आरोग्य विभाग भरती संबंधात. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन झाला नसाल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही जॉईन होऊ शकता. त्या ठिकाणी मी तुम्हाला आरोग्य विभाग भरती 2021 संबंधात जी काही छोटी मोठी अपडेट येत असतात ती तुम्हाला त्या ठिकाणी प्रोव्हाइड करत असतो. तर खूप सारे विद्यार्थी जॉईन झाले, तुम्ही जॉईन व्हायला विसरू नका. तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे. आणि जर तुम्हाला आरोग्य विभाग भरती संबंधित काही अडचण असेल, काही डाऊट असतील तुमच्या मनामध्ये, तर तुम्हाला खाली जॉईन बटन दिलेले आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही आपल्या प्रवीण ऐरेच्या स्पेशल परिवारामध्ये सहभागी होऊ शकता. त्या ठिकाणी मी तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन करत असतो. जे काही तुमचे प्रश्न असतील, जे काही तुमची अडचण असेल, ती स्वतः आपण त्या ठिकाणी सॉल्व्ह करत असतो. तर खूप सारे विद्यार्थी जॉईन झाले, तुम्ही जॉईन व्हायला विसरू नका, जेणेकरून मित्रांनो तुमच्याकडून कोणती अपडेट मिस होणार नाहीये. म्हणून लवकरात लवकर खाली दिलेल्या जॉईन बटनावरती क्लिक करून तुम्ही आपल्या प्रवीण ऐरेच्या स्पेशल परिवारामध्ये सहभागी होऊ शकता. आता महत्त्वाचा जो मुद्दा आहे, महत्त्वाची बातमी आली ती आपण पाहणार आहोत प्रूफवरती जाऊन. पण त्या अगोदर लाईक करायला विसरू नका. तर मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी बघू शकता, तुम्हाला बघायला मिळेल जिल्हा परिषद आरोग्य विभागात विविध पदांची भरती. तर मित्रांनो, तुम्ही बघितली असेल ही बातमी, पण महत्त्वाचं म्हणजे यामध्ये काय सांगितलेलं आहे ते तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे बघा. राज्य शासनाने आरोग्य विभागामध्ये विविध रिक्त जागा भरण्याचा निर्णय घेतलेला आहे. ठीक आहे. त्याबाबतचे आदेशही जिल्हा परिषदांना प्राप्त झालेले आहेत. जिल्हा परिषदेच्या 240 जागा रिक्त असून त्या भरण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज आहे. म्हणजेच मित्रांनो, जिल्हा परिषदेच्या 240 जागा रिक्त असून त्या भरण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज आहे. उपलब्ध जागांचे आरक्षण, पदनिश्चिती आदीबाबतची माहिती संकलन सुरू झाले आहे. रोस्टर तपासणी झाल्यानंतर ही भरती केली जाणार आहे. तर मित्रांनो, तुम्हा सर्वांना हेही माहिती असेल की आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारले होते की भरती कधी होणार आहे, शेड्यूल लवकरात लवकर जाहीर करा. तर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी त्यांना सांगितलं होतं की रोस्टर तपासणीचं काम झाल्यानंतर भरती प्रक्रिया सुरू केली जाईल. या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं बघा, रोस्टर तपासणी झाल्यानंतर ही भरती प्रक्रिया केली जाणार आहे. मात्र जिल्हा परिषदेच्या वतीने हे पदे भरणार की राज्य शासन यासाठी एखादी यंत्रणा नेमणार, हे मात्र निश्चित झालेलं नाही आहे, असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यानंतर जर बघितलं तर तुम्हाला बघायला मिळेल की आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकारी गट अच्या एकूण 169 जागा असून 142 जागा भरल्या आहेत. यातील 27 जागा रिक्त असून त्याची भरती केली जाणार आहे. तर मित्रांनो, 27 जागा ह्यामध्ये अजूनही रिक्त आहेत. 169 जागा रिक्त होत्या, त्यामध्ये 142 जागा भरल्या गेल्या आहेत. उरलेल्या 27 जागा मित्रांनो रिक्त असून त्याबाबत भरती केली जाणार आहे. त्यानंतर जर बघितलं तर वैद्यकीय अधिकारी गट ब च्या 22 जागा असून ह्या सर्व भरल्या आहेत. त्यानंतर मित्रांनो, गट ब च्या ज्या जागा होत्या 22 त्या सर्व भरलेल्या आहेत. त्यानंतर जर बघितलं तर औषध निर्माण अधिकारी यासाठी 19, त्यानंतर आरोग्य सेवक महिला यासाठी 133, आरोग्य सहाय्यक महिला 14, नंतर आरोग्य सेवक पुरुष यासाठी 37, नंतर आरोग्य सहाय्यक पुरुष 2, नंतर अधीक्षक वैद्यकीय पर्यवेक्षक अशा 8 जागा एकूण मित्रांनो तुम्ही बघू शकता. अधीक्षक वैद्यकीय पर्यवेक्षक 8 अशा एकूण मित्रांनो 240 जागा रिक्त आहेत. या सर्व जागांची भरती होणार असल्याचे ह्या क्षेत्रातील बेरोजगारांना संधी निर्माण झाली आहे. तर मित्रांनो, एकूण जर तुम्ही बघितलं तर जवळजवळ मित्रांनो 240 जागा अजूनही रिक्त आहेत. तर हे 240 जागांसाठी मित्रांनो भरती केली जाणार आहे आणि ह्याच्यानं मित्रांनो जे काही तरुण बेरोजगार आहेत तर त्यांना यामध्ये संधी मिळणार आहे. त्यानंतर बघा, कोरोना काळात कंत्राटी तत्वावर अनेक पदांची भरती केली आहे. मात्र शासनाचा कायम सेवेतील पदे मात्र रिक्त आहेत. कोरोनामुळे राज्यातील सर्वच आरोग्य यंत्रणेला पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी मोठा निधी प्राप्त झाला. मात्र आता ही सर्व यंत्रणा चालवण्यासाठी मनुष्यबळाचा तुटवडा जाणवत आहे.
तर मित्रांनो, तुम्हा सर्वांना हेही माहीत असेल, की कोरोनाच्या काळामुळे राज्यातील सर्वच आरोग्य यंत्रणेला पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी मोठा निधी प्राप्त झालेला होता. मात्र आता ही सर्व यंत्रणा चालवण्यासाठी मनुष्यबळाचा तुटवडा जाणवत आहे. म्हणजेच मनुष्यबळ त्यांच्याकडे उपलब्ध नाहीये. तो दूर करण्याचे नियोजन आरोग्य विभागाने केले आहे. यासाठीच मित्रांनो, आता महिन्यात रिक्त जागा भरण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. या रिक्त जागांची माहिती संकलित केली असून टप्प्याटप्प्याने ही भरती केली जाणार आहे. तर मित्रांनो, महिन्याभरामध्ये ज्या काही जागा असतील, तुम्ही इथं बघू शकता रिक्त जागा, त्या भरण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. म्हणजे आता म्हणजे जवळ मित्रांनो, तुम्ही बघितलं असेल तर महिन्याभरामध्ये तुमची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे आणि भरतीची तारीखसुद्धा जाहीर केली जाणार आहे. आणि ज्या काही रिक्त जागा होत्या आणि जवळ तुम्ही जर बघितलं, तर ह्यामध्ये तुम्हाला उल्लेख केला आहे. एकूण मित्रांनो यामध्ये 240 जागासुद्धा रिक्त आहेत. असे टोटल मित्रांनो जर तुम्ही बघितलं, तर खूप साऱ्या जागांसाठी ही भरती होणार आहे. तर आणि ही भरती मित्रांनो टप्प्याटप्प्याने केली जाणार आहे, असंही या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर स्वतः मित्रांनो आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही तुम्हाला सांगितलं होतं, की भरती प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. त्यानंतर जर तुम्ही बघितलं, तर आरोग्य विभागामध्ये ज्या काही रिक्त जागा आहेत, तर त्या रिक्त जागा मित्रांनो तातडीने भरल्या जाणार आहे, असं त्यांनी सांगितलेलं होतं. तुम्ही ते बघितलं सुद्धा असेल, ठीक आहे. तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती तुम्हाला लक्षात आली असेल. तर मित्रांनो, तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो, की आरोग्य विभागामध्ये ज्या काही रिक्त जागा आहेत, त्या रिक्त जागा तातडीने भरल्या जातील. त्याचबरोबर मित्रांनो, जिल्हा परिषद आरोग्य विभागात विविध पदांची भरती होणार आहे, हेही या ठिकाणी सांगितलेलं होतं. नवीन बातमी होती, संपूर्ण बातमी मी तुम्हाला दाखवलेली आहे आणि कोणकोणत्या जागा रिक्त आहेत तेही दाखवलेले. जवळ मित्रांनो 240 जागा अजूनही रिक्त आहेत आणि ह्या जागा जर तुम्ही बघितलं, तर यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे, तुम्ही इथं बघू शकता, वैद्यकीय अधिकारी गट ब च्या 22 जागा असून ह्या भरल्या गेलेल्या आहेत. नंतर औषध निर्माण अधिकारी 19 जागा रिक्त आहेत. आरोग्य सेवक महिला 133 जागा आहेत. नंतर आरोग्य सहाय्यक महिला 14 जागा आहेत. आरोग्य सेवक पुरुष 34 जागा आहेत. आरोग्य सहाय्यक पुरुष 2 जागा आहेत. अधीक्षक वैद्यकीय पर्यवेक्षक 8 जागा आहेत. अशा टोटल मित्रांनो 240 जागा रिक्त आहेत आणि या 240 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवून जे काही नवीन बेरोजगार तरुण असतील तर त्यांना यामध्ये संधी दिली जाणार आहे. तर अतिशय महत्त्वाची ही माहिती सर्व विद्यार्थ्यांसाठी होती. तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडला असेल, लाईक करायला विसरू नका आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जी बाजूला बेल आयकॉन आहे त्याला प्रेस करायला विसरू नका. काही अडचण असेल तर मित्रांनो तुम्हाला खाली जॉइन बटन दिलेलं आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही आपल्या प्रवीण नदीच्या स्पेशल परिवारामध्ये सहभागी होऊ शकता. त्या ठिकाणी मी तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन करत असतो. जे काही तुमचे प्रश्न असते त्यांचे उत्तर आपण त्या ठिकाणी देत असतो. खूप सारे विद्यार्थी जॉईन झाले, तुम्ही जॉईन व्हायला विसरू नका. तुम्हाला खाली जॉईन बटन दिलेलं आहे. आणि मित्रांनो, तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन झाला नसाल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, त्यावरती क्लिक करून जॉईन होऊ शकता. त्या ठिकाणी मी तुम्हाला संपूर्ण अपडेट प्रोव्हाइड करत असतो आणि जी काही मित्रांनो आरोग्य भरती संबंधी जे काही महत्त्वाची प्रूफ येत असतात तेही त्या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड करत असतो. तर खूप सारे विद्यार्थी जॉईन झाले आहेत. तुम्ही जॉईन व्हायला विसरू नका. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिले आणि काही अडचण असल्यास तुम्हाला खाली जॉईन बटन दिले, त्यावर तुमची अडचण जे काही प्रश्न असतील ते तुम्ही विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओला शेअर करा. सर्वांपर्यंत ही बातमी पोहोचू द्या. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची एक नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत गुड बाय.